प्रवीण दरेकर, रमेश पाटील, वसंत गीते यांची डोंबिवलीत गुप्त बैठक सुरू आहे। या बैठकीला मनसेतून राजीनामा दिलेले राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्न दाखवलं होतं। राज ठाकरे यांच्या सोबत असणारे माजी आमदार बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर या दोघांमुळे पक्षाची दुरवस्था झाल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय। काही नेत्यांमुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केलाय। अवतीभोवती असणारे बडवे होते त्यामुळे मी आज पक्षाच्या राजीनामा देत आहे असं म्हणून शिवसेनेतून बाहेर पडले। हीच परिस्थिती आज राजसाहेबांच्या सोबत बडवे आहेत आणि त्याच्यामुळं आज जी परिस्थिती आहे ते जे दोन नाव आहेत ते माननीय बाळा नांदगावकर आणि अभ्यंकर या दोघांमुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही जी खालची परिस्थिती आहे। शिवसेना सोडताना जो काही उल्लेख त्या ठिकाणी केला होता की मी बाळासाहेबांना माझ्या विठ्ठलांना त्या ठिकाणी मानतो, पण विठ्ठलांच्या अवतीभोवती असले जे काही बडवे आहे त्या बडव्यांच्या रागराग मी त्या ठिकाणी शिवसेना सोडतोय, माझ्या बाळासाहेबांना माझ्या विठ्ठलांना सोडतोय असा नामोल्लेख करून त्या ठिकाणी सन्माननीय राजसाहेबांनी शिवसेना सोडली होती। आणि आज तशीच पाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आली आहे। आजही सन्माननीय राजसाहेब आमचे विठ्ठल आहे आणि त्यांच्या अवतीभोवती त्यावेळेस जे काही साहेबांनी सांगितलं होतं की बडवे त्यावेळेस होते आणि यावेळेस मात्र काही बडवे त्या ठिकाणी तयार झालेत आणि यांच्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यायची वेळ आली आहे। सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब असतील, सन्माननीय वसंतजी गीते साहेब असतील, आम्ही सर्व जिल्हाध्यक्ष असतील, त्या सगळ्यांना फक्त साहेबांच्या अवतीभोवती जे काही लोक या ठिकाणी जमलेत, ज्यांनी पक्षाची या ठिकाणी मानहानी चालवली आहे, पक्षाचं ध्येय धोरण चुकीच्या पद्धतीने चालवलं आहे, त्या सगळ्या लोकांच्या त्रासापायी आणि पक्ष बुडवतात हे लोक त्याच्या या ठिकाणी रागापायी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक जिल्हाध्यक्ष अनेक पदाधिकारी या ठिकाणी राजीनामा देत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।